हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी बनवली आहे चटणी. तर ही तोंडल्यांपासून बनवलेली चटणी आहे. कसं की तोंडल्यांची भाजी फार कोणाला आवडत नाही, तर बाजरीच्या भाकरीसोबत अशी चटणी बनवली ना खूप छान लागते. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर मी हे अर्धा किलो तोंडली घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला त्याचे देठ काढून स्लाईसमध्ये ही तोंडली आपल्याला कट करून घ्यायची आहेत. तर अगदी फ्रेश अशी तोंडली आहेत. आपण आता ती कट करून घेऊयात. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला स्लाईसमध्ये ही तोंडली कट करून घ्यायची आहेत. तर अशी एक एक करत मी सगळी तोंडली कट करून घेणार आहे. अशी थोडीशी पातळसरच कट केलीत ना म्हणजे मग ती भाजली जातात पटकन. तर आता मी ती सगळी तोंडली एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आता आपण बाकी काय साहित्य लागणार आहे तर ते बघूयात. तर हिरव्या मिरच्या घेतलेत. आपण ही चटणी बनवतो आहे. एक खरडा टाईपच चटणी आहे ही, त्यामुळं त्याच्यामध्ये मिरच्या ह्या आल्याच. तर तुम्ही तुमच्या तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. तर या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत, तर मी चांगल्या एक 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा किलो तोंडल्यांसाठी. तर आता त्या थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत, म्हणजे एका मिरचीचे 2-3 तुकडे अशा टाईप कट करून घेतलेत. तर आता आपण हे सगळे जिन्नस जे आहेत तर ते भाजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी तर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये चांगले 4 चमचे तेल घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये धने घातलेले आहेत आणि जिरं. तर चांगले मोठे 2 चमचे धने आणि 2 चमचे जिरे हे आपण तेलामध्ये घातलेलं आहे. ते थोडं चांगलं तडतडलं की नंतर एक 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घातलेल्या आहेत. त्याही थोड्याशा परतवून घेतल्या. त्यानंतर ज्या मिरच्या आपण कट केलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत. आता लसूण आणि मिरच्या आधी आपल्याला तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. एक अर्धा मिनिट मी ते चांगलं सगळं परतवून घेतलं आहे आणि त्यानंतर घालूयात आपण हे कट केलेली तोंडली. तर आता तोंडली कशी कट केल्यानंतर आतमध्ये थोडेसे ते ओलसर असतात, तर आपल्याला त्याचा पूर्ण ओलसरपणा जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावर अशी. तर साधारणतः आपल्याला वेळ जास्त हे परतवायलाच लागतो. त्यानंतर चटणी आपली लगेच रेडी होते. तर ती परतत असतानाच त्यामध्ये थोडीशी चिंच घातलेली आहे. तर चिंच ऑप्शनल आहे, तुम्हाला कमी जास्त घालायची किंवा नाहीच घालायची तर नाही घातली तरी चालते. त्यानंतर कोथिंबीर घातली आहे, चवीनुसार मीठ घातलं आहे, तर मी खडा मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर आता हे सगळं आपण चांगलं परतवून घेणार आहोत. तर बघू शकता आता हे परतायला लागले, तेल त्याचं सुटायला लागले आणि पाण्याचा जो अंश होता म्हणजे कोथिंबीर धुतलेली होती किंवा तोंडली चिरलेली, ती तोंडल्यांच्या आतमधलं जे ओलसर पाणी होतं तर ते सगळं आता गेलेलं आहे. अशी खमंग अशी भाजून झालेली आहे. चांगली 7 ते 8 मिनटं ही मी तोंडली तेलावर परतवून घेतलेत आणि आता आपण एका ती प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि एक 5 मिनटं आपण ती चांगली थंड करून घेऊयात आणि त्यानंतर आता वाटून घ्यायचं आहे. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते तोंडली घेऊन ते अगदी बारीक अशी वाटून घेणार आहे. तर एकदम तर काही एका टाईममध्ये बसणार नाही, तर 2 टाईममध्ये मी थोडी थोडी करत वाटून घेतलेले आहेत. तर आता मी तुम्हाला दाखवते साधारणतः वाटल्यानंतर ती कशी दिसतात ते किंवा किती आपल्याला वाटायचं आहे ते. तर बघा अगदी फाईन अशी बारीक मी त्याची पेस्ट केल्यासारखं केलेलं आहे. तरी त्याच्यामध्ये मध्ये मध्ये एखादं तोंडल्याचं असा हे फोड राहिलेली असते, पण ती खूप छान लागते जेव्हा आपण खातो चटणी तेव्हा. तर आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि ही अशीच जरी खाल्ली ना तरी म्हणजे खूप छान लागते. पण मी त्यालाही वरून एक तडका देणार आहे. तर तडका दिला कसं टिकायलाही 4 ते 5 दिवस आरामात टिकते ही चटणी. तर आता कढई परत गरम करत ठेवली, त्यामध्ये आता 2 चमचे तेल घालायचे. आधी आपण भरपूर तेलावरती परतले होते. तर 2 चमचे तेल घातले. तेल गरम केलं की अर्धा चमचा डाळ आपली उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चणा डाळ घातलेली आहे. त्यानंतर हिंग घातलं 1 चमचाभर आणि सुक्या लाल मिरच्या त्या 4 ते 5 तुकडे घातलेले आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. तर अशी आपण फोडणी केलेली आहे. ही फोडणी चांगली आपल्याला परतवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे वाटलेले तोंडल्याचं जे मिश्रण आहे तर ते आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे. तर हा तडका तुम्ही वरून दिला तरी चालण्यासारखा आहे, पण मी कसं ही चटणी टिकण्यासाठी म्हणून फोडणी दिल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर चांगली ही चटणी परतवून घेतलेली आहे. आपण जेवढीही चांगल्या प्रकारे परतवू तेवढी ती टिकायला किंवा आपल्याला कधी कुठं प्रवासात वगैरे जायचं असेल ना तर हे खूप छान रेसिपी आहे चपातीसोबत किंवा म्हणजे भाकरीसोबत घेऊन जाण्यासाठी म्हणून. तर बघू शकता आता अशा प्रकारे आपली ही
तोंडल्यांची चटणी रेडी झालेली आहे, किंवा एक प्रकारचा ठेचाही म्हणू शकता तुम्ही तोंडल्यांचा. तर आता आपण करूयात प्लेटिंग. तर मी गरमागरम बाजरीच्या भाकरी गेलेल्या आहेत आणि आता त्या भाकरीवरच आपण ही चटणी ठेवून घेणार आहोत. तर दुसरी कोणतीही भाजी नसेल ना तरी चालेल, बस एक कांदा आणि ही चटणी त्यासोबत गरमागरम भाकरी, किंवा तुम्ही चपाती खात असाल चपाती, हे एवढं सुंदर याची टेस्ट लागते. तर नक्की अशा प्रकारे एकदा तोंडल्यांची चटणी करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि जे लोक तोंडलं खात नाहीत ते आवडीनं खातील. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.